नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण अगदी चटपटीत अशी उन्हाळा स्पेशल आंबाडीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आज आपण आंबाडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 पेंढ्या अशी आंबाडी साफ करून घेतलेली आहे आणि ही कोवळी अशी शेंडे मी देठासहित घेतलेले आहेत. तुम्हाला आवडत असतील तर नुसते पानं घ्या. आणि मी ही भाजी आता कापणार नाही, अशीच अख्खी पानं मी शिजवून घेणार आहे. तुम्हाला जर आवडत नसेल अख्खी तर कापून घ्यायची. आणि ही मी स्वच्छ आता 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर आता आपण हिला शिजवूया. आणि ही अशी पातेल्यात दाबून भरायची, कारण ही शिजली की एकदमच बुडात जाऊन बसल. कारण ही शिजली की एकदम थोडी भाजी होते, त्यामुळे ही अशी दाबून भरायची. आता सगळी भाजी मी पातेल्यात घातलेली आहे. तर याच्यात मी आता तांब्याभर पाणी घालणार आहे, कारण भाजी बुडेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं नाही. थोडंसं पाणी घातलं तरीही त्या भाजीला पाणी सुटतं. तर आता आपण ही गॅसवर ठेवूया. आणि ही भाजी मी गॅसवर ठेवलेली आहे. आणि ही आता जशी गरम होईल तशी अशी तळाला जायला चालू होते. आणि तिचा रंग पूर्ण चेंज होतो, कारण ती शिजल्यानंतर भाजीचा रंग असा होतो. हे पहा. आणि तुम्हाला जर पूर्ण भाजी हिरवी पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यात थोडासा खायचा सोडा घालायचा, मग मात्र भाजीचा रंग बदलत नाही. ही भाजी पहा, पातेल्यात सुरुवातीला बसत नव्हती आणि आता शिजली की लगेच थोडी जरी गरम झाली तरी ती असा रंग बदलते. पूर्णच भाजीने रंग चेंज केलेला आहे. तुम्हाला जर भाजी जशास तशी हिरवी पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यात थोडासा चिमूटभर खायचा सोडा घालायचा. त्याने मात्र भाजीचा रंग बदलत नाही. मी अशीच करणार आहे. आणि ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिट मोठ्या गॅसवर फक्त उकळून घ्यायची. आणि नंतर हा देठ असा चेक करायचा, म्हणजे हा शिजलेला देठ लगेच कळतो. ही आणखी शिजलेली नाही. भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीला लागणारं साहित्य पाहूया. आता आंबाडीच्या भाजीसाठी आपल्याला एक चटणी तयार करून घ्यायची. ती चटणीसाठी पहा, इथे मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या, कारण आंबाडीची भाजी आंबट असते म्हणून त्याला जरा तिखट जास्त घालायला लागतं. तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं तुम्ही घाला. आणि 1 चमचा जिरे, चवीपुरतं मीठ, 1 कांडी लसणाची साफ करून घेतलेली आहे. आणि इथे मी मध्यम आकाराची 1 वाटी अशी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे तुम्हाला भाजून वापरायचे असतील तर भाजून वापरा, मी कच्चेच वापरणार आहे. आणि मध्यम आकाराचे 2 कांदे मी कापून घेतलेले आहेत. आणि फोडणीसाठी लागणार आहे तेल. एवढंच साहित्य आपल्या भाजीसाठी पुरेसं आहे. आणि आता आपल्याला हे मिरची पाहिलेलं आधी सुरुवातीला खलबत्त्यात कुटायचं. तुम्हाला जर मिक्सरला लावायचं असेल तर जरासं जाडसर ठेवायचं, एकदम बारीक करायचं नाही. हे पहा, मी अशा प्रकारे जाडसर ठेवलेलं आहे. तर याच्यात आता शेंगदाणे घालायचे. आणि शेंगदाणे जर सुरुवातीला घातले तर मग मिरचीही बारीक होत नाही आणि शेंगदाणे जास्त बारीक होत नाही. हे पहा, अशा प्रकारे मी चटणी आता कुटून घेतलेली आहे. हे पहा, अशी एवढी जरा जाडी ठेवायची. तर आता आपली चटणी कुटून तयार आहे. तर आता आपण भाजी शिजली का कशी पाहूया. भाजी मस्त उकळलेली आहे. तर आता आपण ती शिजले का कशी चेक करूया. कारण हे पहा, भाजी आपली एकदम मऊ अशी शिजलेली आहे. तर हा देठ असा चेक करून पाहायचा. हे पहा. आणि ही भाजी थोडीशी जराशी चिकटसरच होते. तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि ह्या भाजीत गार पाणी घालून आपल्याला पिळून घ्यायचे. हे गरम पाणी ओतून द्यायचं आणि याच्यात गार पाणी घालायचं आणि असं पिळून आपल्याला गोळा करायचा.
आणि ह्या भाजीतलं मी गरम पाणी काढून गार पाणी घातलेलं आहे. तर आता ही गार पाण्यात भाजी आपल्याला असं पाणी तिचं पिळून काढायचं. आणि तुम्हाला जर वेळ असेल तर समजा सकाळी जर भाजी करायची असली तर रात्री शिजवून ठेवायची, मग मात्र गार पाणी घालायला लागत नाही. तेच पाणी निथळून घ्यायचं. आणि हे अशा प्रकारे आपल्याला आता हे सगळ्या भाजीचे असे गोळे करून घ्यायचे. हे भाजी आपली सगळी पिळून झालेली आहे आणि अशा प्रकारे भाजीचे 2 मोठे आणि 1 छोटा गोळा तयार झालेला आहे. तर आता आपण हिला फोडणी देऊन घेऊया. कढई तापलेली आहे. तर आता आपण 2 पळ्या तेल घालूया. तेल आपल्या आवडीवर घालायचं, कमी किंवा जास्त. आणि तेल चांगलं तापलेलं आहे. तेल कडक चांगलं तापलं की त्याच्यात जिरे घालायचे अर्धा चमचा. आणि आता आपल्याला त्याच्यात घालायचा कांदा. आणि कांदा मस्त आपल्याला गोल्डन रंगावर फ्राय करून घ्यायचा. कांदाही चांगला फ्राय झालेला आहे. तर आपण आता कुटलेली चटणी घालूया. कुटलेली चटणी आपल्याला कांद्यासोबत थोडीशी फ्राय करून घ्यायची. आणि ही चटणी कांदा वगैरे थोडासा फ्राय झाला, याच्यात आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची. आणि हळदही फ्राय करून घ्यायची. कांदा चटणी सगळं फ्राय झालेलं आहे. तर आता आपल्याला गॅस कमी करायचा आणि याच्यात ही भाजी घालायची. आणि भाजी आता सगळी मिक्स करायची. आणि ह्या भाजीत आता आपल्याला मीठ वगैरे काही घालायचं नाही, कारण आपण चटणी कुटताना मीठ घातलेलं होतं. आता फक्त 3 ते 4 मिनिट अशी आपल्याला फ्राय करून घ्यायची. आपल्या आवश्यकतेनुसार गॅस कमी जास्त करायचा आणि मस्त अशी फ्राय करून घ्यायची. आणि ही भाजी शक्यतो उन्हाळ्यातच भेटते, नंतर ही कुठल्याही बाकी सीजनला भेटत नाही. हे 2 ते 3 मिनिट आपली भाजी आता फ्राय करून झालेली आहे. आणि अगदी मस्त चटपटीत चवीची अशी आंबट भाजी आंबाडीची तयार झालेली आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा. आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.